तर नमस्कार मित्रांनो, मी रोहित खांडेकर भटकंतीच्या अजून एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं सहर्ष स्वागत करतो. मित्रांनो, मागचा व्हिडिओ माझा झाला आहे गावच्या देवळातील मिरवणुकीचा, तर तो तुम्ही बघितला नसेल तर नक्की जाऊन बघा. आपण डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिले. तर मित्रांनो, त्याच व्हिडिओचा एंड करून मी ही व्हिडिओ नवीन सुरुवात करतो मंदिरातूनच. आणि ॲक्च्युली आता रात्रीचे वाजलेत 11 आणि आमची सकाळी पूजा असल्यामुळे आत्ता आपल्याला चौरंग तयार करायचं आहे आणि पूजा बांधायची आहे. त्यामुळे आपल्याकडे वेळ कमी आहे, माणसं कमी आहेत, त्या एवढ्या सगळ्यामध्ये सगळं करायचं आहे. सो बघूया कसे होते, तर व्हिडिओमध्ये बनवून राहा. आणि हे बघताय, हे आपलं साईबाबांचं मंदिर, ज्याचं काम थोडंसं अजून बाकी आहे. आणि अक्षय तृतीयाला दरवर्षी पूजा असते. बोला ओम साईराम. बऱ्यापैकी आज कलरचं काम केलं दुपारी फावळ्या वेळात, कारण सगळे होते. आणि हे असे ग्रिलला कलर मारला आहे, व्हाईट ब्लॅक. इकडे छत वगैरे बांधून रेडी आहे. आणि साऊंड सिस्टम बाकी अजून थोडंसं आवरावरी करायचे. सो बघूया किती वेळात काय काय होते, कारण पूर्ण गडबडीचे कार्यक्रम सगळे आहेत आता. हे पण सकाळी माझ्या माहितीप्रमाणे 8 वाजताच पूजा ही, आणि आपल्या गावची पण 8 वाजताच आहे. सो दोन्ही कार्यक्रम मॅच होताना कठीण आहेत. बघूया. इकडे आला आहे आपल्या मदतीसाठी सौरभ, तिकडे आहे तेजस झोरे, हा इकडून सारंगदादा येतोय. दिसत नाही रे तू, दिसला. वेलकम टू माय ब्लॉग ब्रदर. अशा पद्धतीने इकडे आमची भक्ती हार बनवते. वरती छत लावून झालं आहे, पेंटिंगचं काम झालं आहे, साऊंड सिस्टम लागले आणि इकडे पूजा बांधले. आणि रात्रीचे वाजलेत 1. सो अर्धं काम झालं आहे, बाकी उद्यावर. अजून पण काही मंडळी आहेत आपली. इकडे आहेत शशी काका, जे झेंडा लावण्याचं काम करतात. इकडे पालखी रंगवले. इकडे आहेत राजू काका, इकडे जितवाला. तर अशा पद्धतीने सकाळ झाली आणि सकाळी झालं देवळात जे काम राहिलं होतं रात्री ते पूर्ण करते. आपल्यासोबत आहे इकडे अनिकेत, जो आज सकाळी झाला आहे मुंबईवरून. सकाळीच काम लावलं आहे, थोडीशी सजावट, टिपिकल आपली सत्यनारायणची पूजा असते तशी. आणि आपल्याकडे वेळ पण नाही, त्यामुळे साधंच करायचं आहे. कम ऑन. या साईडला आपल्या जेवणाची तयारी. तुझं नाव काय? काय? अंबिका. पुढे सारंगाची छोटी. बरे सर्व वस्तू सव्वा या प्रमाणात एकत्र करून त्यांनी सांगितल्याप्रमाणे भक्तिभावाने सर्व केले असता आचार्य व धार्मिक ब्राह्मणावर कृपा करणारा भगवान त्या दुःखी ब्राह्मणाला पावतो. गावात दुसऱ्या महिन्यात गेलेला आहे. तर मित्रांनो, अशा प्रकारे आपल्या वाडीच्या पूजेची तयारी सुरू झाली. पूजेला बसला आपला प्रणय भाऊ आणि वहिनी. आणि इकडे भक्ती पालखी सजवते, कारण संध्याकाळी मिरवणूक निघते साईबाबांच्या मूर्तीची आपल्या वाडीतच फक्त. आणि सगळी गडबड इकडे चालू आहे. तिकडे जेवण चालू आहे दुपारचं, हे बघू शकता. पालखी सजवले, अजून पण सगळ्याचं काम सुरू आहे.
मुलामध्ये जाऊन आपल्या श्रीमान जावयाचा तो साधुवान जाता आपली जेवणाची तयारी संगीता की इकडे करिश्मा भाकऱ्या बनवते, तिकडे मंदावशी आत्या. आपली पूजा झाली. पूजेनंतर आपली एक मिरवणूक निघते साईबाबांची. तर त्यासाठी पालखी सजवले आणि पालखीत एक साईबाबांची फ्रेम ठेवून आपण आपल्या वाडीतून मिरवणूक काढतो. ती आता थोड्याच वेळात निघणार आहे. बाकी पालखी कशी सजले कमेंट्स करून नक्की सांगा. आणि बाहेर बघाल तर आपली सगळी मंडळी आले, हळूहळू येते सगळे. तिकडे आपले वाजवणारे तयार आहेत. तर मंडळी, आपली ही साईबाबांची मिरवणूक ही वाडीतली अजून एक मंदिर म्हणजे गणपती बाप्पाच्या मंदिरापर्यंत दरवर्षी तिथे पालखी नेली जाते आणि तिथे बसवून पालखीची पूजा करून मग परत पालखी परतीच्या प्रवासाला म्हणजे साईबाबाच्या मंदिरामध्ये आणली जाते. अशी ही मिरवणूक एकंदरीत चालते.
दादा तू चप्पल ठेवू इथे. तर मंडळी अशी होती आपली वाडीची पूजा, ज्याची सांगता एक सुंदर भजन करून झाली. आणि एकंदरीत हा व्हिडिओ असा होता. तुम्हाला ही वाडीची पूजा कशी वाटली कमेंट्स करून नक्की सांगा. भेटूया एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत टाटा बाय बाय, टेक केअर.